सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पोतदार शाळेजवळ बस थांबा द्या, शिवसेनेचे एसटी महामंडळाला निवेदन। शहराच्या उत्तर भागातील प्रवेशाच्या भागात महानगरपालिका हद्द वाढल्याने मोठ्या प्रमाणात वस्ती तयार झाली आहे। या 10,000 लोकवस्तीचा ठिकाण असलेल्या या भागात पोतदार शाळेजवळ बस थांबा द्या अशा मागणींचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने एसटी महामंडळाच्या प्रशासनाला देण्यात आले। गेल्या अनेक वर्षांपासून नगाव बारी ते पोतदार शाळेजवळील रहिवासी नागरिकांनी पोतदार शाळेजवळ बस थांबा देण्यासाठी सातत्याने मागणी केली आहे, परंतु संबंधित परिवहन महामंडळ व शहर वाहतूक विभाग यांनी नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सेनेने केलाय। त्यामुळे पोतदार शाळेजवळील रहिवाशांनी शिवसेना पदाधिकारी ललित माळी यांच्याकडे तक्रार करताच सेनेचे ललित माळी एसटी महामंडळासह वाहतूक विभागाला निवेदन देऊन तातडीने पोतदार शाळेजवळ बस थांबा देण्याची मागणी केली आहे। बस थांबा न दिल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने एसटी महामंडळासह वाहतूक विभागाला दिलाय। या प्रसंगी शिवसेनेचे विधानसभा संघटक ललित माळी, प्रवीण पाटील, सागर रुतवाल, शेखर देशमुख, अरुण पाटील, गणेश पाटील, प्रवीण खेरनार, वैभव सोनचे, निंबा पाटील, पंकज पाटील, बंटी चौधरी, भूषण चौधरी, भूषण देशमुख, दर्शन सोनजे, पीएम पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पोतदार शाळेजवळील सर्व नागरिकांचा म्हणजे जवळपास 5,000 ते 6,000 लोकसंख्या असलेल्या परिसरातील नागरिकांच्या मुख्य समस्या म्हणजे बस थांब्यासाठी वाहतूक आगार प्रमुख महाराष्ट्र परिवहन मंडळ व वाहतूक शाखेचे शहर पोलीसचे कोते साहेब यांच्याकडे निवेदन देण्यात आले। महत्त्वाचे कारण असे की नगावबारी चौफुली ते पोतदार शाळेजवळील परिसर हा जो काही वर्षापासून झपाट्याने वाढतो आहे, तिथे बिल्डर्स लोकांनी चांगल्या सुविधा दिल्या असल्यामुळे तेथील वस्त्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे, पण बस थांबा नसल्यामुळे त्यांना सुमारे 1 ते 1.5 किलोमीटर पायी जावे लागते। त्याच्यात महिलांना आणि तरुणींना मोठ्या प्रमाणावर त्रास होतो। तिथे एकाकी जागा बघून चेन स्नॅकिंगचे मोठे प्रकार घडतात आणि तरुणांनाही त्या ठिकाणी मोठा त्रास होतो। तर बस थांब्यासाठी आज आम्ही शिवसेना पक्षातर्फे त्यांना निवेदन दिलेले, लवकरात लवकर त्या ठिकाणी थांबा मंजूर होईल अशी आशा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।